लांबनं सांगितलं की इथं कुठेतरी आमची 45 एकर आहे आणि ती आपल्याला द्यायची. डोंगरामध्ये डोंगरामध्ये लांबून 1-1.5 किलोमीटरवरनं त्यांनी सांगितलं ह्याच्यावरनं डोंगरावरनं. मग ठीक आहे म्हणलं. मग त्यातला एक स्पॉट असा होता की वरून जर बघितलं तर तिथं चहूबाजूनी दऱ्या होत्या आणि त्याचं पाणी हे पूर्वेला जात होतं आणि महत्वाचं म्हणजे मध्येच एक चबुतरा होता. अच्छा. आणि ते सगळं मला चित्र एखाद्या पिंडीसारखं दिसतं आणि माझं तर पॅशन होतं की हिंमत होती की आपण करायचंच. खरेदी खत केल्यानंतर प्रश्न म्हणजे जवळजवळ 3 महिने मी यायचो दर शनिवारी रविवारी आणि फक्त विचार करायचो की आपल्याला हे कसं करता येईल, सुरुवात कुठून करायची. ज्या परिस्थितीतून मी आलो त्या परिस्थितीतल्या जर का मुलं नशिबाने साथ दिली तर तिथे एखादा अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रम चालू करायचा हा एक उद्देश होता. एक मॉरल सॅटिस्फॅक्शन मला तिथं मिळवायचं होतं. काहीच नव्हतं इथं. येऊन एकटाच बसायचो आणि एकटाच म्हणायचो करायचं कसं करायचं कसं. आणि इथं सगळ्यांनी मला म्हणजे की बाबा हे येडे हे काय जमीन घेणार आणि विकणार ते काय करणार नाही अशा पद्धतीनं सगळ्यांचं म्हणणं होतं. परंतु माझी इच्छा होती की याच काळ्याची मला सेवा करायची आणि शेवटपर्यंत मी करत राहणार. शेती घेतल्यानंतर प्रश्न होता की ह्याची डेव्हलपमेंट करणं आणि मुलाचं शिक्षण, घरचे परिस्थिती आणि त्यानंतर एकटाच कमवणारा. मग काय केलं की जसे पैसे येतील तसे म्हणजे 1 वर्ष पहिली खालची वावरं काढली, दुसऱ्या 2 वर्षानंतर इथली वावरं काढली
त्यानंतर वरची वावरं काढली, म्हणजे स्टेप अप करत गेलो. आता त्यामध्ये अडीअडचणी आल्या की पैशाची कमतरता असायची, हे असायचे ते असायचे, तरी सुद्धा एक पोटाला चिमटा काढून आपण एक हळूहळू करत राहिलो. सरांचं एक आहे की कुणी जर सांगितलं का नाही बाबा की असं असं करू की लगेच हे करतात लगेच बाबा हे हां होऊन जाऊ दे लगेच मागचा पुढचा विचार काही करत नाहीत हां. आता मला जवळजवळ 3-3.5 वर्ष झालं या बिचाऱ्यानं दुर्वाची मिसेस आहे सविता आणि त्याची मावशी, त्या सगळ्यांनी साथ दिली. कधीही कुठली अडचण आली काय आली तर घरच्यासारखं स्वतःहून करतात, कधी हे नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही गोष्टीबद्दल त्याची कंप्लेंट नाही, सर असं आहे तसं आहे. आणि सर्वात त्याचा चांगला पॉईंट म्हणजे त्याचं लॉजिकल थिंकिंग, आणि महत्त्वाचं म्हणजे एखादी गोष्ट करायची तर ती रिझनेबल कशी करता येईल. सरांचा सगळ्यात स्वभाव लय भारी सगळं म्हणजे सर मिळून मिसळून राहणारे असं म्हणजे एकदम फ्री काय म्हणजे समजून घेतात सगळ्या गोष्टी ते वडिलांच्या जागेवर येतात अगदी माझ्या. सुरुवात कुठे केली तर त्या विहिरीची तिथं खाली केली. तिथं 3 वावरं काढलेली, तिथं वावरं काढली, परंतु त्या वावरांना प्राण्यांचा त्रास व्हायला लागला. म्हणून आपण तिथनं हे करून पहिली ही 3 वावरं काढली शेवट खालच्या याची, म्हणजे तिथं पेरू, आंबा आणि लिंबून येते. ती 3 वावरं काढल्यानंतर अंदाज आला की आपल्याला इथं पीक चांगलं येऊ शकतंय आणि ही गाळवाटाची रान आहे. म्हणल्यानंतर यांना फक्त पाण्याची सोय करायची. नॅचरल अडचणी होते की इथं ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम, म्हणजे इथं एखादी बैलगाडी येऊ शकत नव्हती किंवा एखादा ही येत नव्हतं ट्रॅक्टर येऊ शकत. परंतु हळूहळू आम्ही काय केलं की गुरुजींनी, श्याम गुरुजी म्हणून त्यांनी सहकार्य केलं. मी एक 10,000 घातले आणि तो रस्ता ट्रॅक्टरसाठी तरी उपलब्ध केला, नाही तर लांबून असं आपल्याला ट्रॅक्टर आणावं लागायचं.
सध्या शहरामधला ताणतणाव, डिप्रेशन, त्या कामाचं बर्डन याच्यातून जर तुम्हाला तसं जाणवलं तर माझी ही दारं तुमच्यासाठी सदैव खुली आहेत. एकातली अर्धी भाकरी सुखानं खावा, एन्जॉय करा.